गेले 2 दिवस पूर्वी झालेल्या अतिवृष्टीनं जळगाव जिल्ह्यात अनेक भागात शेतीसह घरांची पडझड होऊन कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं होतं। पंचनामे करण्याचं काम शासनानं केलं असलं तरी नुकसानीचा आकडा मोठा असल्यानं ही मदत करणं सरकारसाठी मोठं आव्हान असणार आहे। जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात 200 मिलीमीटर पाऊस झाल्यानं पूर परिस्थिती निर्माण होऊन अमळनेर, पारोळा, धरणगाव, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या परिसरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। यावेळी हजारो हेक्टर क्षेत्रावरील केवळ पीकच वाहून गेले नाहीये तर जमिनी देखील खरवडून गेल्यात। पुढील काळात ही शेती नापीक झाल्यानं या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। एकीकडे शेतीचं नुकसान झालंय तर दुसरीकडे हजारहून अधिक घरांची पडझड झाली आहे। तर 4 व्यक्तींसह 50 गाई म्हशी, 5000 कोंबड्या आणि बकऱ्या वाहून गेल्यानं शेतकऱ्यांच्या पुढे जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत सरकारनं तातडीनं पंचनाम्याचे आदेश दिलेत। काही ठिकाणी ते पूर्ण झालेत तर काही ठिकाणी 2 दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येतील आणि निकषानुसार मदत केली जाईल असं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे। जवळपास 50 जे आहे ते गोवंश असेल किंवा स्वकीय प्राणी असतील ते मृत्युमुखी पडलेले आहेत। शेतीचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी जमिनी खरवडून गेलेल्या आहेत, लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळून आलेलं आहे। काल मी स्वतः अमळनेरमध्ये पण प्रत्येक घरामध्ये जाऊन पाहणी केली तेव्हा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 500 तरी कमीत कमी घरांमध्ये पाणी गेल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे, सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश त्याच दिवशी त्या ठिकाणी दिलेले आहेत। सगळे पंचनामे आता होत आहेत। 2-3 दिवसापर्यंत सगळे पंचनामे होतील आणि जे एनडीआरएफच्या निकषानुसार जी मदत आहे ती सगळ्यांना त्या ठिकाणी दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।